नक्षत्रांचा विचार केलाय, 27 नक्षत्र, हो 7 वारांचा विचार केलाय, हो 12 मासांचा विचार केलाय, महिन्यांचा केलाय. हो याच्याबरोबर त्याने संवत्सराचा पण विचार केलेला आहे आणि ऋतूंचा पण विचार केलेला आहे. पण मला त्याच्यापेक्षा महत्वाचं असं वाटलं की कृषी कर्मांचे जे मुहूर्त आहेत ते सुरुवात हा साहजिकच आहे, नांगरणीचा असतो, म्हणून शेत नांगरायचा कधी हा मुहूर्त दिलेला आहे. हा मग पुढचा मुहूर्त आहे तो बी कधी पेरायचं, पेरायचंय. हा मग पेरणीचा मुहूर्त दिलेला आहे. हो पेरणीचा मुहूर्त झाल्यानंतर भात असेल तर लावणी करावी लागते त्याची, मग लावणी कधी करायची हे सुद्धा दिलेलं आहे. मग ते कापणी कधी करायची, कुठल्या नक्षत्रावरती, कुठल्या वारी, कुठल्या महिन्यात, कुठल्या तिथीला, हे सगळं काही दिलेलं आहे सहदेव भाटाऱ्यामध्ये. मग मळणी कधी करायची याचा मुहूर्त दिलेला आहे. अच्छा. मग ही एकदा रास असल्यानंतर त्या शेतकऱ्याला क्युरिओसिटी असते ना की धान्य किती निघालं, म्हणून तो ते मोजतो. ते केव्हाही त्याने मोजायचं नाही आहे की त्याचे मुहूर्त दिलेले आहे. त्यातलं काही इच्छा असते की आपण घरी न्यायला पाहिजे, कारण घरी वापरायला पाहिजे, ते प्रत्येक शेतकरी नेतो. मग ते त्याने घरी कधी न्यायचं ह्याचा मुहूर्त आहे. नुसतं तेवढं नाही, घरी गेल्यानंतर काय असतं, कणगी असते, एक मोठं भांड असतं मातीचं, आणि त्याच्यामध्ये ते साठवणूक ठेवायचं. मग ह्या कणगीत कधी भरायचं याचा मुहूर्त दिलेला आहे. नंतर ते खाण्यासाठी वापरणार ना, म्हणजे कणगीतून काढायला पाहिजे, मग त्या कणगीतून काढण्याचा मुहूर्त दिलेला आहे. म्हणजे किती डिटेलिंग आहे, सविस्तर आहे बघा.